कोल्हापूर जिल्हा ग्रामीण आणि कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रास्ताविक व स्वागत शहराध्यक्ष RK पवार यांनी केलं। यावेळी 8 खासदारांचं अभिनंदन करण्याबरोबरच पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचंही संघटन कौशल्याबद्दल आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष VB पाटील यांनी आता विधानसभेचे वेध लागले असून कोल्हापूर जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीकडे असून या तिन्ही मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन केलं। 2 मतदारसंघ हे राष्ट्रवादीला मिळावेत अशी मागणी आहे, परंतु 4था मतदारसंघ देखील निश्चितपणाने आपल्या पक्षाचाच असेल आणि तो कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले यापैकी असणार आहे। महाविकास आघाडीने सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी दिली आणि 20 दिवसात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि अगदी थोडक्या मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला। परंतु हा विजय महायुतीचा नसून हा पैशाचा आहे असं VB पाटील म्हणाले। राजू शेट्टींनी ऐकलं असतं तर कोल्हापूर जिल्ह्याच्या ठरल्याप्रमाणे दोन्ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या असत्या असं सांगितलं। यावेळी सूत्रसंचालन महादेव पाटील यांनी केलं। यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।